पाऊस येऊ शकतो असं वाटतोय संध्याकाळच्या टायमाला. तर एकच जागी आपल्याला बऱ्यापैकी मिळाल्यात. तर इकडे मस्त आपली कुड्यांच्या शेंगांची भाजी तयार झाली बघा. मित्रांनो याला एकदम जबरदस्त झाली भाजी. वारा बघा असला सुटलाय जबरदस्त बघा. तर फायनली मित्रांनो पोचलो आपल्या स्पॉटवरती, म्हणजे जिथं आपल्याला कॅम्पिंग करायची आहे त्या जागी पोचलो आहे. आणि बरेच दिवस झाले पावसाची वाट बघतायत, म्हणजे सगळीच वाट बघतायत पावसाची. अजूनपर्यंत पाऊस चालू नाही झाला आहे. भरपूर गरमी वगैरे होते त्याच्यामुळं कॅम्पिंग बरेच दिवस येत नव्हत्या. तरी आता बघूया पाऊस मला वाटतं अजून 4-5 दिवस लेटच आहे. अजूनपर्यंत पावसाचा काही पत्ताच नाही. तर आलो आहे अशा चांगल्या एकदम भन्नाट जागी. 2-3 दिवस आहे ना सकाळी पाऊस पडतोय त्याच्यामुळं थोडं गवत पण उगवलं आहे. बरं वाटतोय. आणि संध्याकाळच्या टायमात म्हणजे आता 5 वाजलेत, 5 वाजता मस्त गारवा जाणवतो इकडं, कारण आपण डोंगरा भागात आहोत त्याच्यामुळं पूर्ण गारवा जाणवतोय. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. आता पावसाला चालू होईल आणि अशा भन्नाट कॅम्पिंग व्हिडिओ बघायला भेटेल थोड्या दिवसातच, मजा येणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आता बघायला भेटेल. तर सगळ्यात आधी आपण टेंट लावून घेऊया. टेंट वगैरे मस्त लावून झालाय. पटापट आपला सेटअप इकडे जॉईन करून घेऊ. आज बनवण्यासाठी आहे ना मित्रांनो आपण काय घेऊन नाही आलो सोबत. आपल्याला इकडेच काहीतरी शोधावे लागतील. आणि आता कसं माहिती आहे पाऊस जवळ आला की अनेक रानभाज्या तयार होतात. कुड्याची भाजी, शेवळा, परत आकूड, म्हणजे अशा बऱ्याच भाज्या असतात. तर त्यातलीच एक भाजी आज बनवायचं बघू. शेवला भेटली तर शेवला, नाहीतर मग कुड्यांची शेंगांची भाजी बनवू. मजा येणार आज कुकिंगला पण आणि खायला पण. बरेच दिवस खाल्ले नाही कुड्यांची शेंगांची भाजी, बरेच दिवस रानभाजी कुठली खाल्ली नाही, तर आज ती आपल्याला खायला भेटणार आहे अशा ठिकाणी. ते पण मजा येणार आहे. ह्याच्यामध्ये आहे आपला आजचा बनवायचा साहित्य. तर इकडे थोडा असा फोल्ड वगैरे करायला पण आहे. बघा असं फोल्ड करून इकडे लॉक करू शकतो आपण. लॉक करायला पण ऑप्शन दिलेला आहे चांगला. रॉड तुटला ना टेनचा तर पूर्ण नवीनच टेन घ्यावा लागतो. असा रॉड वगैरे भेटत नाही. तर मागचे आपले 2 टेन तसेच पडलेले आहेत, म्हणजे त्याचे रॉडच तुटलेत. इकडे चहाचा भांडा आहे, इकडे फ्राय पण आहे. आज बघा गोधडी आणली, चादर आहे. आणि आरामात आहे ना 3 माणसं टेनमध्ये आरामात राहू शकतात. 3 ते 4 माणसं. टेन बराच मोठा आहे आपला. एक साईडला ठेवू आपण. इकडे आपली बॅग आहे. तर चला इथून पटकन जाऊ आणि बघूया कुठली भाजी आपल्याला भेटते. कुड्यांची कुठली भाजी भेटते. शेवला भेटली तर शेवला बनवायचे आहेत, नाहीतर मग बघू. कुड्यांचे शेंगा वगैरे भरपूर झालेत.
आणि सगळीकडून आहे ना पावसाचं वातावरण झालं आहे. पाऊस आला तर लय बरं वाटेल, कारण गरमी थोडी कमी होईल. भरपूर पाऊस भरला आहे कालच्या साईडून. संध्याकाळच्या टायमात बघूया लागतोय काय. दरवाजा आहे म्हणजे काही शिरणार नाही आतमध्ये. तर चला जाऊ, कुड्यांच्या शेंगा बघू आपण. आणि आपल्यासोबत बघा राजा पण आलाय. राजा जवळ येतच नाही, लांब लांबच आहे. आणि समोर दिसतोय आपल्याला तो बघा, तिकडे गाव दिसतोय आपला. तुम्हाला असा झूम करून दाखवतो, तो बघा त्या साईडला गाव आहे. आणि बऱ्याच टपरावरती इकडे आपण आलोय. हा बघा इकडे टपूर आहे मोठा उंच, आणि या टपरावरती आपण टेंट वगैरे लावला आहे. आणि आजची कॅम्पिंग आपली इकडे असणार आहे. तर जवळपास बघू ह्या साईडला कुड्यांच्या शेंगा आपल्याला मिळतात काय, नाहीतर मग शावला वगैरे बघू. तर चला जाऊया. ते बघा गाव तिकडे, ते बघा इकडे. ते इकडे फुलं आलेत कुड्यांवरती, आणि इकडे थोडंफार शेंगा दिसत आहेत कावल्या. थोड्या तरी अशा तयार झालेल्या पाहिजे शेंगा. आणि बघा ह्या गेल्या वर्षीच्या आहेत, सुकून गेल्यात. पाऊस जवळ आला ना की अनेक पक्षी ओरडतात, त्यांचा आवाज लय भारी वाटतो ह्या टायमात ऐकायला पण. तर चला बघू इकडे जवळपास आपल्याला कुठे शेंगा मिळतात का. दिसत आहेत कुड्यांच्या इकडे बऱ्यापैकी आहेत, म्हणजे मस्त झालेत बघा. इकडे पण आहेत खाली, हे बघा. तिथे बघा ह्या शेंगा आपण घेऊ काढून. चीक भरपूर असतोय ना, हे बघा इकडे आहे ना, चीक भरपूर असतोय ना. तर ह्या शेंगा नाही ना, चीक वगैरे भरपूर आहे बघा. तर ते साफ करावं लागेल आपल्याला. तर एकच जागी आपल्याला बऱ्यापैकी मिळाल्यात, एवढे मिळाले. कुडीची भाजी खायला एक नंबर. कडू असते पण जबरदस्त. तर आता कोकणात असले ना काही अशा भाज्या वगैरे खायला मिळतात बरेच, जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत. तर बऱ्याच आहे ना अशा कुड्यांच्या शेंगा आपल्याला मिळाल्यात. चला. आणि वारा सुटलाय ना, मस्त गार वारा सुटलाय, लय भारी वाटतोय. आणि आपण टपरामध्ये आहोत त्याच्यामुळं लयच आणखीन चांगला वाटतोय, कारण वारा एकदम मस्त गारवा सुटला एकदम. तर पटकन आहे ना पाऊस पण येऊ शकतो. तर चूल वगैरे पेटवूया, आपल्याकडे शेगडी वगैरे नाही आहे. तर चुलीसाठी इकडे पहिलीच जागा आहे आपली, त्याच साईडला आपण आता चूल पेटवणार आहोत. तर चूल पेटवून घेऊया पटापट. भरपूर 2-3 महिने झाले असतील इथं आपण चूल पेटवलेली, आणि त्याच जागे आलोय. खाली दगडी खाली वालाव आहे, म्हणजे पाऊस पडलेला ना मागच्या टायमाला, तेव्हाचा वालाव आहे. पाऊस येऊ शकतो असं वाटतोय संध्याकाळच्या टायमाला, कारण वातावरण तसं झालं आहे आजचं. आणि राजाने जागा जिमटला बघा तिकडं. राजा जाऊन बसला एक कोपऱ्यामध्ये. चला इकडे मस्त आपण ठेवू चहाला पाणी. त्याकडे थोडं जवळच पाहिजे. इकडे टाकू आपण साखर. इकडे आहे चहा पावडर, मसाला चहा पावडर आहे बघा, सर्व मिक्स आहे बघा कशी. तर मित्रांनो इकडे ठेवले आपण चहा, मस्त चहा तयार होते या साईडला. आणि वरती बघू शकता मस्त ढग चालले आहेत हे बघा समोरून. तर आपल्या चहाला मस्त इकडं उकळ आलाय, चहा पिऊन घेऊया. तर या मित्रांनो मस्त गरमागरम चहा पिऊन घेऊ. मस्त आपली चहा तयार आहे, या चहा प्यायला. भरपूर गरम आहे, आणि अशा थंड वातावरणात लय भारी वाटतंय.
नेहमी गरमी होते पण आज मस्त वाटतं इकडे. म्हणजे कसं माहिती आहे, गार हवा सुटली त्याच्यामुळे लय भारी वाटतं. म्हणजे आज आपल्याला झोप पण चांगली आहे ट्रेनमध्ये. हाताला आहे ना चीक वगैरे चिटकत नाही. बघा किती चीक वगैरे लागलाय. तसं चीक वगैरे चिटकत नाही हाताला जर तेल बिल लावलं तर. ते आहे ना थोडं तेल घेऊ आपण. म्हणजे कसं माहिती आहे, हाताला चिटकत नाही ते. कुड्याच्या शेंगा मस्त इकडे कटिंग करून घेतल्यात. तर चला, हेच तो मस्त चालूच आहे तिकडे. तर बनवूया मस्त. तर इकडे आपण घेतला आहे चहा बनवायचा स्टोव. त्याला पण थोडंसं आपण आहे ना तेल लावू. म्हणजे कसं माहिती आहे, त्याला पण चीक वगैरे लागणार नाही. तर आतमध्ये असं आपण तेल लावून घेऊ सगळीकडून. धुवून घेऊ मस्त साफ. म्हणजे थोडासा चीक निघून जाईल त्यातून. ते इकडे इस्तो बघा चालू आहे. बॉईल करायला ठेवू. थोडंसं पाणी टाकून ठेवू त्याच्यात. म्हणजे मस्त बॉईल होतील शेंगा. आपण झाकण. तर बघता बघता आहे ना संध्याकाळ झाली. मस्त कुड्याच्या शेंगा आहेत ना, त्या पण बॉईल करायला ठेवलेत. आणि मस्त संध्याकाळचं वातावरण जबरदस्त वाटतंय. तोपर्यंत इकडे करू मस्त आपण कांदा वगैरे कटिंग. एकदम बारीक कटिंग झाला कांदा बघा मस्त. कालोख झाला मस्त. आपण ही लावली, बॅटरी लावली आतमध्ये, कालोख झाला. समोर बघा कसले ढग चालले स्पीडला एकदम, पावसाचे ढग. इकडे आपला कांदा, मिरची आणि लसूण कटिंग करून झालाय. आणि कोड्याच्या शेंगाची भाजी बनवायची असेल तर टोमॅटोची वगैरे गरज नसते. आपण ह्या 3 वस्तू घेतल्या त्याच्यामध्ये. परतच एवढं कटिंग वगैरे करीपर्यंतच आहे ना संध्याकाळ झाली पूर्ण. म्हणजे आता 15 मिनिटात पूर्ण कालोख होईल. आणि भारी वाटतं अशा वातावरणात, मजा येते थोडीफार. बघूया कशी आजची रात्र जाते आपली ह्या साईडची. संध्याकाळ झाली का थोडंफार आहे ना असा वेगळा जाणवतो. म्हणजे अशा ठिकाणी आल्यानंतर नदीच्या ठिकाणी वगैरे एवढं काही वाटत नाही, कारण पाणी वगैरे वाहता असतो आणि खुली जागा असते भरपूर. त्याच्यामुळं एवढं काही भीती नाही वाटत आणि एवढं काही वाटत नाही. आणि अशा जागी कसं माहिती आहे, पूर्ण बाजूला झाडं वगैरे भरपूर आहेत, त्याच्यामुळं थोडासा वेगळा जाणवतो. बघूया आपली रात्र आजची कशी जाते. मोराचा आवाज बघा मस्त. मस्त बॉईल झाल्यात. हो हो, मस्त झाल्यात बघा एकदम जबरदस्त.
काढून घेऊ. काय लोक आहेत ना अशी बारीक करतात, अशी म्हणजे चुरून बारीक, म्हणजे त्याला फोडून घेतात पूर्ण कुड्याच्या शेंगाला. गेल्या वर्षी आपण तसेच बनवलेली, पूर्ण फोडून घेतलेला. तर असे अख्खे राहिले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. चला हे काढून घेऊ प्लेटमध्ये. तर काढून घेऊया प्लेटमध्ये. आणि त्या शेंगांचा बघा पूर्ण चीक निघून गेला. राजा कुठं बसलाय बघूया, खाली बघत झालं का. हा बघा इकडे दगडीवरती बसलाय मस्त शांत. आणि इकडं आपला टेंट. आणि बघा सगळीकडे मस्त काळोख झाला. आणि तिकडे पलीकडे दिसते आपल्या गावातली लाईट, ती बघा थोडी थोडी दिसते पलीकडून, ती बघा. तिकडे फ्राय पण ठेवले, त्याच्यामध्ये आपण तेल टाकू पहिलाच. मिरची, त्याच्यानंतर आपण लसूण वगैरे मस्त इकडे आपण भाजून घेऊ. इकडे मस्त कांदा आपण बघा मस्त भाजून घेतलाय. बघा हळद टाकलाय आपण, हळदच फक्त टाकायची असते याच्यामध्ये. मसाला वगैरे कुणाला आवडत असेल तर टाकू शकतो, असं काय नाही. तर आपण हळद टाकलं याच्यामध्ये. बघा शेंगा डायरेक्ट त्याच्यामध्ये. घेतला आपण खोबरा थोडाफार घेऊ, जास्त नाही वापरायचा आहे. थोडाफार कडूपणा जाईल त्याचा, तर नॉर्मल अशी साखर टाकू आपण त्याच्यामध्ये. मीठ टाकून घेऊ. सगळ्या गोष्टी एकदम पद्धतशीर झाल्यात त्याच्यामध्ये. तर इकडे मस्त आपली कुड्यांच्या शेंगांची भाजी तयार झाली बघा. मित्रांनो आहे ना, इकडे भाजी एकदम रेडी झाली. भाजी आपण काढून घेऊ. आणि आज आपल्याला बनवायचे आहेत भाजीसोबत चपाती बनवू मस्तपैकी. तर चला चपातीच्या तयारीला लागूया. ते बघा इकडं आपण चपातीसाठी पीठ घेतलाय. तर चपाती मस्तपैकी पीठ भिजवून घेऊया आणि मलूया. मित्रांनो व्हायला पीठ मळून झाला आपला. चला चपाती बनवूया. चपात्या चांगल्याच मोठ्या होणार आहे त्या. आपण चपाती इकडे मस्तपैकी आपली तयार होते. इस्तोजवळ आहे ना, चांगलीच गरमी झाली. तर मस्त भाजी आणि चपाती आपली रेडी झाले मस्तपैकी. मस्तपैकी खाऊन घेऊया. 8:30 वाजले बनवापर्यंतच.
चला, आणि दिवस आहे ना, आताचा दिवस भरपूर मोठा आणि रात्र एकदम लहान. म्हणजे बनवूपर्यंत आहे ना 8:30 वाजले मित्रांनो. तर मस्त भाजी तयार आहे गरमागरम आणि चपाती रेडी आहे. तर मस्त खाऊन घेऊया. जबरदस्त. मित्रांनो, इकडे रेडी आपली भाजी आणि इकडे चपाती. तर मस्त की खाऊन घेऊया आता. या कशी झाली भाजी. मित्रांनो आहे ना, एकदम जबरदस्त झाली भाजी. वारा बघा कसला सुटलाय, जबरदस्त बघा. तर मित्रांनो, भाजी झाली ना, जबरदस्तच झाले. कडूपणा अजिबात नाही. आपण खोबरा साखर पण थोडीफार टाकलेली, त्याच्यामुळे कडूपणा अजिबात नाही आणि एकदम सॉलिड झाले. एकदम म्हणजे एकदम जबरदस्त भाजी झाली. सॉलिड खरंच एकदम म्हणजे एकदम जबरदस्त झाली. तर राजासाठी आपण सेफ जेवायला आणलेला, म्हणजे चपाती पण खाल्ला त्याने आणि चिकन होता थोडासा, तो राजाला दिला. तिकडे सगळी तयारी करूया झोपायची. विक्स आहे ना, विक्स म्हणजे मला खास लागतो. विक्स ही बघा बॉटल संपत पण आली. विक्स लावल्याशिवाय झोप नाही. विक्स डोक्याला आणि नाकाला लावायला लागतो रोज, त्याच्यामुळं सोबतच असते विक्स. तर हा आपला उशाला तशी पण आहे आपल्याकडं. ही बघा चादर आहे, हिला मस्तपैकी फोल्ड करू. पाखरं भरपूर आलेत आतमध्ये, कारण पावसाचा टाईम आहे ना, त्याच्यामुळं पाखरं वगैरे भरपूर येतात. ते बघा डोक्यावरनं फिरत आहेत भरपूर, म्हणजे टेनमध्ये भरपूरच आहेत पाखरं. तर चला, हा आपला उसा आहे आजचा. हा डोक्याला खूप मध्ये लागतो. चेअर वगैरे असं पॅक करून ठेवू पूर्ण. तर बघा इथं काय झालं आहे, त्या कोपऱ्यात ठेवू. पाण्याची बॉटल आहे. चालणे आल्यात बाहेर, पावसाची काय हजेरी नाही पण चालण्या दिसतात वरती. एवढा लावू म्हणजे इथून थोडीफार हवा पास होऊ शकते. टेनचा एक आहे, कारण बघा पूर्ण पॅक आहे सगळीकडून. हे बघा इकडून सगळीकडून पॅक आहे, त्याच्यामुळं काही आतमध्ये येऊ शकत नाही. बाकी इकडं आतमध्ये पाखरं वगैरे बघा भरपूर चालेत. हे बघा, आणि इकडे आपण वरती लाईट लावून ठेवले. चला, आणि हा थोडासा इथे आपण गॅप ठेवले, कारण हवा वगैरे पास होईल. मित्रांनो, झोप तर लवकर नाही येणार, पण टाईमपास करत राहावा असंच. म्हणजे काहीतरी पिक्चर वगैरे डाउनलोड करून आणलेत, ते टाईमपास काहीतरी करू. झोप लवकर नाही येणार 10-11 वाजल्याशिवाय. बघूया आजची रात्र कशी जाते. टेनच्या आतमध्ये एकदम सेफ जाणवतोय, पण गरमी एवढी होते ना, भरपूर गरमी होते. त्याच्यामुळं आपण बाहेर खुल्ला तेवढा आहे थोडा, आणि लाईट अशी चालूच ठेवले. तर बघूया आजची रात्र आपली कशी जाते ह्या साईडची. कारण चारही साईडला आहे ना, सगळीकडे आहेत ना झाडं वगैरे आहेत भरपूर, आणि मध्येच आपण टेंट लावला आहे. बघूया आजची रात्र कशी जाते. चला बाय, गुड नाईट. पक्ष्यांचा तर आवाज वगैरे येतोय क्लिअर. तर चला बाहेर जाऊ. मस्त सकाळचं वातावरण. चला जाऊया, चहा वगैरे बनवू. आणि मित्रांनो, सकाळचं वातावरण बघा, त्या साईडला पाऊस भरलाय. आज पडला तरी बरं होईल. बघा इकडून पण पाऊस आहे.
तिकडं आपला गाव दिसतंय बघा. इथं इकडं पेटते का नाही काय माहिती. पाऊस तर नाही पडलाय, फाटी थोडीफार दंबट आहेत तरी पण पूर्ण उजळला मित्रांनो. मस्त. म्हणजे ह्या टपरामध्ये आहे ना मस्त वाटते जरा, म्हणजे हवा वगैरे चांगली लागते. पण टेनमध्ये गरमी भरपूर झाली रात्री. सकाळी बरा वाटला उजाडल्यानंतर. सकाळ सकाळच झोप लागत होती. ओके. आणि इकडं बघू शकता वालूनी बघा पूर्ण टेन खाली भरला. पूर्ण पूर्ण आहे ना इकडं बघा वालू आली. हे बघा इकडं वालवी बघा किती आहे. वालूनी पूर्ण टेंट आहे ना भरला बघा. इकडं पूर्ण माती. नॉर्मल दुमडून घेऊन जाऊ आपण आता. हे बघा सगळीकडे वालवीनीच हे केले, घेरलेलं आहे पूर्ण टेंट. भरपूर वालू आहे मित्रांनो. इथून निघूया फायनली. टेंट आहे ना पूर्ण, अजून इथं 2 दिवस राहिला ना तर पूर्ण वालू खाऊन टाकील टेंटला. कारण एवढी टेंट खाली वालू होती ना, भरपूर होती. पूर्ण टेंटचा कापड वाट लागले, पूर्ण टेंटच्या कापडाची पूर्ण माती माती झालं आहे. तर जाऊया इथून. टेंट आपल्याला गुंडलून नाही देण्यात येणार, त्याच्यामुळं जातेवेळी व्हिडिओ बनवता नाही येणार. बघा इकडे टेंट काढून ठेवला आहे, असा घेऊन जावं लागेल त्याला. तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तो स्टॉप करतो. मजा आली कालच्या कॅम्पिंगला. लवकरच पाऊस चालू होईल, बघू आता डायरेक्ट पावसातच व्हिडिओ बनवू आपण. अशी मजा येणार आहे. तर मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, पुढे अशा व्हिडिओ बघायला भेटतील. तर ही व्हिडिओ तर ही व्हिडिओ तो स्टॉप करतो. भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.